शुक्रवार आणि सिल्वर पॉम्फ्रेट, ते पण ताजे ताजे. आहे ना मस्त कॉम्बिनेशन? मग काय, झट करून घेतले आणि पट करून बनवले. पण तिघांच्या तीन डिमांड्स आहेत. एकाला तिखट नको, एकाला ऑइली नको आणि एकाला तिखट आणि ऑइली दोन्ही पाहिजे. एवढी मेहनत चालेल बिकॉज इट स्टार्ट ऑफ द वीकेंड. पहिला मान झिरो स्पायसी पॉम्फ्रेटचा डायरेक्ट तव्यावर टाकला. देन कोटिंगमध्ये अजून थोडा मसाला ॲड करून दुसऱ्याला पण ऑइलमध्ये डुबकावला. नॉनस्टिक तवा, लेस ऑइल, ब्ला ब्ला, थोडं आपलंच मनाचं समाधान. पण एक दिवस चालतं. आईच्या गावात मल्टीटास्किंग मम्माची स्टोरी. हे तर सगळं होतच असतं. बट साऊंड ऑन, लिसन टू दिस. आताची डिमांड आहे झिरो ऑइल सॅल्मॉनची. सो एअर फ्रायरमध्ये इट्स पॉसिबल विदाउट अ पिंच ऑफ ऑइल. जस्ट फिश प्लेस करा अँड देन सिलेक्ट करा फिश. ऑटोमॅटिकली 10 मिनिटसाठी 180 डिग्रीवर तुमची फिश रेडी, दॅट टू विदाउट ऑइल. आणि हे जे तुम्हाला दिसते ते प्युअर फिश ऑइल आहे. दुसरीकडे रेडी आहे हे फ्राईड फिश. चला तर टेस्ट बघूया ह्याची. पण आता थोडा गफला आहे. ह्या फिशकडे बघून वाटतच नाही आहे की ही माझी कोणती आहे आणि ही झिरो स्पायसी कोणती. पण एक चान्स घेऊन बघूया. आपण हिला तोडून टेस्ट बघूया. ऑब्व्हियसली मी बनवलं आहे तर हे टेस्टी असणारच. ओके, तर मी आता हे संपवते. बाय.